केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी एक खूप मोठी घोषणा झाली आहे आणि ही घोषणा या क्षेत्राचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलू शकते. भारताच्या ह्या प्रचंड मोठ्या आणि महत्त्वाच्या उद्योगाला एक नवी दिशा देण्यासाठी एक एकात्मिक कार्यक्रम जाहीर झाला आहे. चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की ही नेमकी योजना आहे तरी काय आणि याचे दूरगामी परिणाम काय असू शकतात. पण सुरुवात एका अगदी मूळ प्रश्नापासून करूया. विचार करा, एखादा संपूर्ण उद्योग बदलायचा म्हणजे काय? ज्याच्यावर लाखो लोकांचं आयुष्य अवलंबून आहे, ज्याची पाळंमुळं खेड्यांपासून ते आंतरराष्ट्रीय फॅशनच्या दुनियेपर्यंत पसरलेली आहेत, त्याला नवी दिशा कशी द्यायची? सरकारच्या या नव्या धोरणाची भव्यता आणि आव्हान याच एका प्रश्नात दडलेला आहे. आधी हे समजून घेऊया की हा उद्योग नेमका किती मोठा आहे. याची सुरुवात होते शेतातल्या कापसापासून किंवा रेशमाच्या किड्यांपासून, म्हणजे फायबरपासून, आणि त्याचा शेवट होतो फॅशनच्या दुनियेतील चकचकीत महागड्या कपड्यांमध्ये. या संपूर्ण प्रवासात अनेक टप्पे आहेत आणि लाखो लोक जोडलेले आहेत. या स्लाइडकडे पाहिलं की या उद्योगाचं खरं स्वरूप आपल्या लक्षात येतं. बघा, एका टोकाला आहेत आपले ग्रामीण कारागीर आणि दुसऱ्या टोकाला आहे चकचकीत जागतिक बाजारपेठ. या धोरणाचं मुख्य काम काय आहे तर या दोन टोकांना एकाच धाग्यात विणणं, जेणेकरून एक मजबूत आणि एकात्मिक रचना तयार होईल. तर मग आपण जो सुरुवातीला प्रश्न विचारला होता ना, त्याचं उत्तर म्हणून सरकारने हा एकात्मिक कार्यक्रम समोर आणलाय. हे फक्त एक साधं धोरण नाहीये, तर संपूर्ण वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी तयार केलेला एक नवीन आराखडा आहे, एक नवी ब्लूप्रिंटच म्हणा ना. याची व्याख्याच सांगते की हा किती व्यापक विचार आहे. ही एक एंड टू एंड धोरणात्मक चौकट आहे. आता एंड टू एंड म्हणजे काय? म्हणजे बघा, अगदी कच्चा माल तयार होण्यापासून ते तयार कपडा ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत अगदी प्रत्येक टप्प्याचा विचार यात केलाय. काहीही सुटलेला नाहीये. ओके, तर मग या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे तरी काय आहेत? तर ती 4 आहेत. पहिलं, भारतीय वस्त्रांना जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनवणं. दुसरं, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणं. तिसरं, पर्यावरणाची काळजी घेणारी म्हणजे शाश्वत उत्पादन पद्धती अवलंबणं. आणि चौथं म्हणजे कच्च्या मालासाठी देशाला आत्मनिर्भर बनवणं. चला, आता या योजनेच्या मूळ रचनेकडे म्हणजे अगदी गाभ्याकडे वळूया. हा संपूर्ण कार्यक्रम 5 भक्कम स्तंभांवर उभा आहे आणि हे 5 स्तंभ मिळूनच या योजनेचा गाभा तयार करतात. पाहूया हे 5 स्तंभ नेमके कोणते आहेत. हे आहेत ते 5 स्तंभ: राष्ट्रीय फायबर योजना, वस्त्रोद्योग विस्तार आणि रोजगार योजना, राष्ट्रीय हातमाग आणि हस्तकला कार्यक्रम, टेक्स इको उपक्रम आणि समर्थ 2.0. चला, आता एकेका स्तंभात काय आहे ते सविस्तर पाहूया. पहिला स्तंभ आहे राष्ट्रीय फायबर योजना. आता बघा, कुठल्याही कपड्याचा पाया काय असतो? धागा, म्हणजे फायबर. म्हणूनच या योजनेचा उद्देश आहे की नैसर्गिक, मानवनिर्मित आणि अगदी नवीन प्रकारच्या फायबरच्या उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवणे. आपला धागा, आपली ओळख. धागा तर मिळाला, पण त्याचं वस्त्र कसं बनवणार? इथे येतो दुसरा स्तंभ. यातून उद्योगांना आधुनिकीकरणासाठी, नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी आणि उत्पादनांची गुणवत्ता तपासण्यासाठी मदत केली जाईल. म्हणजेच एक प्रकारे जुन्या यंत्रांकडून नव्या युगाकडे एक मोठी झेप. तिसरा स्तंभ हा भारताच्या परंपरेला आणि कलेला समर्पित आहे. देशात हातमाग आणि हस्तकलेसाठी अनेक छोट्या मोठ्या योजना होत्या, बरोबर? त्या सगळ्यांना आता एकत्र आणून एकच राष्ट्रीय कार्यक्रम बनवला जाईल, जेणेकरून आपल्या कलाकारांना अधिक प्रभावीपणे मदत पोहोचेल. चौथा स्तंभ भविष्याचा विचार करतो. आज जगभरात पर्यावरणपूरक उत्पादनांना किती मागणी आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. हा टॅक्स इको उपक्रम ग्रीन मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देईल. यामुळे भारतीय वस्त्र केवळ सुंदरच नव्हे तर जागतिक बाजारपेठेसाठी एक जबाबदार पर्याय म्हणून ओळखले जातील. पण हे सगळं करणार कोण? नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धती, यासाठी कुशल हात लागतील, नाही का? आणि इथेच येतो 5वा आणि शेवटचा स्तंभ, समर्थ 2.0. यातून कामगारांना आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्र येऊन काम करतील. पण थांबा, गोष्ट फक्त या 5 स्तंभांपुरती मर्यादित नाहीये. म्हणजे या मुख्य योजनेला अजून बळकट करण्यासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी इतरही अनेक उपक्रम राबवले जात आहेत. हे सर्व मिळून एक असं जाळं विणत आहेत जे संपूर्ण क्षेत्राला एकत्र कवेत घेईल. ही स्लाइड बघा. यात सरकारची दुहेरी रणनीती अगदी स्पष्ट दिसते.
एकीकडे ग्रामस्वराज्य उपक्रमातून खादी आणि हातमागासारख्या परंपरा जपल्या जात आहेत, तर दुसरीकडे मेगा टेक्स्टाईल पार्क्समधून टेक्निकल टेक्स्टाईलसारख्या भविष्यातील गरजांची तयारी केली जाते. म्हणजे एकाच वेळी परंपरेचा सन्मान आणि भविष्याची तयारी. किती छान संतुलन आहे, नाही का? तर मग या सगळ्याचा एकूण अर्थ काय निघतो? ही योजना भारतासाठी इतकी महत्वाची का मानली जातीये? याचं उत्तर तिच्या आर्थिक आणि जागतिक महत्वामध्ये दडलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे धोरण मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या मोठ्या ध्येयांना थेट बळ देणार आहे. हे ग्रामीण कारागिरांसाठी जागतिक बाजारपेठेचे दरवाजे उघडतं, पर्यावरणाचं रक्षण करतं. आणि हो, जे लोक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत त्यांच्यासाठी तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण तो उद्योग, रोजगार आणि ग्रामीण विकास या सगळ्यांना स्पर्श करतो. शेवटी एकच प्रश्न उरतो. या योजनेत क्षमता प्रचंड आहे यात शंका नाही, पण आव्हानंही तितकीच मोठी आहेत. तर मग सवाल हाच आहे की सरकारने विणलेले हे धोरणाचे धागे हे एकत्र येऊन भारतीय वस्त्रोद्योगासाठी खरंच एक मजबूत आणि सुंदर वस्त्र विणू शकतील का? भारताच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला जाईल का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.